माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे मी जे अग्निशस्त्र परवाने या बीड जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यासारखे किंवा चिरेमिरी सारखे वाटलेले आहेत, ते कोणीही लोक असो त्या लोकांच्या वरती तातडीने कारवाई झाली पाहिजे। त्यांनी मला आता सांगितलं की 105 ऑलरेडी जे परवाने दिलेले ते रद्द झालेले, आणखी एक 10, 12, 15 परवाने हे बँकांशी संबंधित आहेत, त्याच्यामुळे बँका त्यांचं ते ठेवतील। राहिलेले 1000, 1,500 परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर रद्द करू, अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलंय। आणि मी त्यांना विनंती केली याच्यात कोणाचीही कदर करू नये आणि कोणत्या एसपीच्या कालावधीत हायेस्ट हे परवाने दिले गेलेत त्या एसपींचं नाव आणि ती यादी या ठिकाणी मी मागितलेली आहे। आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या एसपींनी 300, 350 असं चिरीमिरी काहीतरी घेऊन, मी तर आता स्पष्ट शब्द वापरतो, एसपी सुद्धा जर बंदुका देताना म्हणजे अग्निशस्त्र, मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र, हे अग्निशस्त्र परवाने जर एसपी ऑफिस आणि त्यांच्या खालचे डीवायएसपी, त्यांचे पीआय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार म्हणता, बिहारच्या पुढचं काबुलिस्तान का काय ते आहे, हे व्हायची पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली। कोणी उठतोय, कोणी परवाने काढतोय, लग्नात गेलं की वर करून दाखवतोय, कोणी लक्ष्मी पूजनाला ठॉय करतोय, कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय, कोणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय। हे ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं, हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं। पुढच्या 8 ते 15 दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय की दुर्दैव आहे, ते आमचे मित्र आहेत, परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी, अशा प्रकारची दुर्दैवी मागणी आम्हाला करायची वेळ येऊन देऊ नये। ते माझ समोर करतोय माझं आर्जव जे आहे, आर्जव आर्त किंकाळी माझी अन्यायाची आगळीक या जिल्ह्यामध्ये झालेली आहे। या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था नीटनाटके राहिलेले नाही। कोणीकडे मी माझ्याच मतदारसंघाची माहिती घेतली तर ते केमिकल ताडी का काय माझ्या मतदारसंघात विकत होती मागचे 5 वर्ष 10 वर्ष केमिकल ताडी। आता ताडीचं एक शिंदाडाचं एक तरी झाड राहिलंय का, तरी बी ताडी विकत आहेत। अरे पिणारे पार काळ्या तोंडावाले व्हायला लागले, लुळे पांगळे व्हायला लागले, मागून असे फास घेऊन मरायला लागले। ते मी केलं माझ्या मतदारसंघापुरतं बंद, आता जिल्ह्यापुरतं बंद करायला काय मी जिल्ह्याचा हे कोणी नाहीये, बाकीकडच्यांनी बंद करावा। माझ्या इथल्या हातभाट्या बंद केल्या, 2 नंबरचे धंदे बंद केले, डीजे बंद केले बरं का। आणि जे हंटवाले ऍटम आहेत त्यांचे वाढदिवस सुद्धा मला खलास बंद। 307 फीट ज्यांच्यावर केसेस आहेत त्यांनी वाढदिवस साजरे करायचे नाही, यांनी मोठ्या जोशात वाढदिवस साजरे करायचे आणि बारकाल्या पोरांनी ह्यांचे आदर्श घ्यायचे का 307 वाल्यांचे। बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेलाच नाहीये, म्हणून एक स्पेशल केस म्हणून मी आर्जव म्हणतोय, आर्जव आर्त किंकाळी किंवा भीक मागतो म्हणा, झोळी पसरून त्यांच्या पुढे भीक मागतो की आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हीच व्हा, नका देऊ दुसरीकडं, पुरतं मर्यादित होतं। हे ज्यावेळेस कार्यक्षेत्र वाढवायला लागले, कारण चायना सुद्धा कधी कधी आमच्या हद्दीत येतो ना, तसं हे आकांचं क्षेत्र हळूहळू चंद्र कलेने वाढतो। आमच्या आकांचं म्हणजे क्षेत्रफळ हे किलोने वाढायला लागलं, किलोमीटरनी पुढं 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर एवढ्या स्पीडली ते वाढायला लागलं। त्याच्यामुळे ते लोकांच्या डोळ्यावर आलं। आणि यापूर्वी ते आष्टी मतदारसंघात येत असताना त्यांना एकदा मी समज दिली होती की तुमचं हे जे चाललंय ना हे अतिशय गैर आहे, चुकीचं आहे, हे धंदे तुमचे करायचे असतील तर तुमच्या मतदारसंघापुरते करा, तुम्ही बाहेर निघू नका। हे आकांना मी सांगितलं होतं ना, आकांलाही सांगितलं,
परंतु त्यांनी आमचं ऐकलं नाही. मग आता हे काय आहे? लहान लहान लेकरांना उचकून द्यायचं, पिटवून द्यायचं. जे पोरं ज्यांनी मारलंय त्या लेकरांचे वय किती येतो? 21, 22, 23. आणि आईचं घरी व्हायचं का तू जा रे, तुला असं एक दिवसात सोडून आणतो. अशा गप्पा जर हाणायला लागले तुम्ही तर बारकाले पोरं काय करते? अरे तुम्ही नीट सांगा ना लेकरांना. आणि हे जे आहे हे तुम्ही जे मागताय इतकाला कोण देत असते? आणि कंपन्या काय साध्या सोप्या नसतात. या कंपन्या ज्या परदेशी पैसा आणतात, निधी आणतात, त्या डायरेक्ट देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा भेटतात, कधी कधी देशाच्या गृहमंत्र्याला भेटतात. आणि तुम्ही बघितलेलं ना माग काय काय झालेलं आहे. अनेकांचे राजकीय जीवन सुद्धा स्टॉप झाली होती. दीपक केसरकर आणि बबन तायवाडे बोलले की धनंजय मुंडे ओबीसी नेते असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं जाते. कोण? बबनराव तायवाडे आणि दीपक केसरकर दोघे मिळून असं बोलले. मला नाही उत्तर द्यायचं. चला, ह्याच्यात कुठं ओबीसी काय आणला? माणूस गेलं कोणतं? अरे बाबा, ओबीसीचं जरी गेलं असतं तरी आम्ही असंच बोललो असतो. इतक्याच पोटतिडकीने आम्ही हा प्रश्न मांडला. कुणाला पटतंय? कोणत्या ओबीसीला पटतंय का? काय दीपक केसरकर, तायवाडे साहेब? कुठले तायवाडे? ओबीसी नेते.